यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस. अनेक भागात पिकांचं नुकसान. मान्सूनपूर्व पावसात पुण्याची उडाली दैना. देशद्रोही ज्योती मल्होत्राला करायचं होतं पाकिस्तानात लग्न. व्हॉट्सअॅप चॅटमधनं समोर. आयएसआयशी थेट संबंधाचाही ज्योतीने दिली कबुली. देशविरोधी माहिती पाठवल्याचंही केलं मान्य. पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध. सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला. AK-47 ने जोरदार फायरिंग. घरही जाळली. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमागे कारवायांचा डाव. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी. राजेंद्र हगवणेंवर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल. फरार हगवणेंचा शोध सुरू. हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप. जावयाला सोनं, चांदी, गाडी दिल्याचाही दावा. छत्तीसगडमधील अबुजमाळच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सेक्रेटरी बसवराजूही ठार. पंतप्रधान मोदी अमित शहांकडून कारवाईचं कौतुक. ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालयातल्या नागरिकांवर महिलेकडनं चॉपरने हल्ला. जुन्या वादातनं झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी. घटना सीसीटीव्हीत उघड. पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. अटकपूर्व जामीन मंजूर. वैद्यकीय प्रमाणपत्र खोटं किंवा बनावट असल्याचं अजून समोर आलं नसल्याचं कोर्टाने केलं स्पष्ट. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन.